3, 2, 1. मित्र आहे त्याला काय वाटत नाही का आपला मित्र आपलं शूट करतो त्याला काय, जसं आता लखन आहे माझा मित्र, लखन आहे, छोटूबाई आहे, साहिल आहे, बाप्पू आहे, आकाश गुलाटी आहे, असे चिंटूबाई सावंत आहे, असे लय जण आहेत. जय महाराष्ट्र पब्लिक. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आकाश सिंधी ब्लॉग. आज कसं काय आलो मी, महिन्यात असतात 31 दिवस, आज 31वा दिवस आहे आणि त्यातले त्यात आज संडे म्हणलं आपलं काहीतरी वेगळं असतं ब्लॉगमध्ये. तर चला ब्लॅक कॉफी प्यायला. तुम्ही महिनाभर मला सहन केलं ब्लॅक कॉफी. चला तर आता ब्लॅक कॉफी पिऊ नक्कीच. मित्रांनो, आपल्या शूटिंगसाठी आपल्या लेजांनी कॉमेंट केली की तुझा आवाज प्रॉपर येत नाही, तर आपण त्यामुळं हा माईक मागवले. तर माईक हा माझ्या भावाने सोनूने पाठवले नगरवरून. तर आता ह्याची अनबॉक्सिंग करणार एक मिनिट. तर मित्रांनो, ह्याचे 2 प्रकारचे माईक येतात 2 जणांना, म्हणजे 2 जण ब्लॉग करताना किंवा काय शूट केल्यावर ब्लॉग करताना असं. आणि ही मध्ये त्याचं हा आहे ॲडॅप्टर आहे. तर आपण आता ह्याच्या जे पुढचा आवाज येणार तर ते माईक म्हणून. तर चला बघूया कसं आहे. तर मित्रांनो, कॉफी आणली का नाही तुम्ही? मी आणली हो का ब्लॅक कॉफी. तर तुम्ही बघू शकता का ही ब्लॅक कॉफी. तर माईकचा आवाज कसं वाटतं क्लिअरमध्ये कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर क्लिअर असेल तर. तर आता ही कॉफी पिऊ मस्तपैकी. आणि कुठं जायचं आहे? वर्कआउट नाही करायचं आज संडे, तर वर्कआउटला सुट्टी. तर ही ब्लॅक कॉफी प्यायची आणि जायचं कुठं? आंघोळीला. आता आंघोळ झालं भेटतो डायरेक्ट तुम्हाला. कॉफी पिऊन आंघोळीला जातो मग भेटतो तुम्हाला. तर चला कॉफी पितो. थांबा, कॅमेरा नाही बंद करत. ब्लॅक कॉफी नक्की प्या, वेट लॉस होणार तुमचं नक्कीच. चॅलेंज देतो मी तुम्हाला सगळ्यांना. जी माझी व्हिडिओ बघताय ना, ब्लॅक कॉफी पिऊन बघा, वजन बघा कसं 2-3 किलो उतरतोय महिन्यात. लय जण मला म्हणतात तुझं उतरलं का? अरे भावा, तुला आता काय सांगू, माझं डाएट मी खातोय रोज अर्धा किलो चिकन, 10 अंडे. त्याला पचवण्यासाठी ब्लॅक कॉफी, म्हणजे माझं वजन वाढू नये. डोक्यात एक घे जरा. ब्लॅक कॉफी तुला वाटत हे ब्लॅक कॉफी पितो ह्याचं वजन उतरणं हे आपल्याला सांगतोय. तर भावा, मी अर्धा किलो चिकन, माझं गेनिंग ही चालू मसल रिकव्हरीचं, त्यामुळे मला ब्लॅक कॉफी प्यावं लागते कारण माझं वजन वाढू नये म्हणून. मी खातोय तेवढा पोटासाठी, माझ्या तुझ्यासाठी नाही. व्हिडिओ बघ पुढं. मित्रांनो, चेष्टा मजा करतोय, काय राग बी घेऊन नका. त्याचा आजकाल व्हिडिओवर असं चाललंय लय जणांना राग यायला लागलाय. पण त्यासाठी खरं मनापासून सॉरी ज्यांना राग येतो माझा व्हिडिओ काढण्याचं किंवा त्याला व्लॉगमध्ये घ्यायचं. मला उद्देश कसा असतं, आपलं मित्र व्लॉगमध्ये दिसावं म्हणून, आपण आपल्या दोघांची मैत्री दिसावं की आपण दोघं मित्र आहे त्याला काय वाटत नाही का आपला मित्र आपलं शूट करतो त्याला काय. जसं आता लखन आहे माझा मित्र, लखन आहे, छोटूबाई आहे, साहिल आहे, बाप्पू आहे, आकाश गुलाटी आहे, असे चिंटूबाई सावंत आहे, असे लय जण आहेत. मी त्यांना व्लॉग लय मोठे नाव आहेत, लय मोठे तरी मी त्यांना व्लॉगमध्ये घेतो. ती कधी म्हणले नाही ए बाबा आमचं व्लॉग काढू नको, आमचा व्हिडिओ का टाकू नको. संकेत पुराणिक आहे, मध्ये पण त्याला राग आला तर ते जाऊ दे, त्याचा विषय त्याचा पर्सनल आहे. पण असे लय जण आहेत की मी त्यांना व्लॉगमध्ये घेतो. आत्तापर्यंत मला त्यांनी एकदा सुद्धा म्हणले नाही की दादा माझा व्हिडिओ काय टाकू नका. छोटूबाई तर रोज, छोटूबाईला तर एवढा त्रास दिला मी एवढं 30 दिवस की छोटूबाई म्हणलाय खायला का बस करला का कवर. पण छोटूबाई कधी एकदा सुद्धा म्हणला नाही की मला व्लॉगमध्ये घेऊ नको. राजू आहे, नवाज आहे, आता लय जण आहेत असे की ज्यांना मी, अमित मोरे आहे, रितेश कांबळे आहे, नारू आहे, असे लय जण आहेत. रितेश गायकवाड आहे, असे लय जण ज्यांना मी कंटिन्यू व्हिडिओमध्ये घेतलाय. पण त्यांनी एकदा सुद्धा मला म्हणले नाही की आमचा व्हिडिओ काढू नको, आमचा व्हिडिओ टाकू. अरे मित्रांनो, मी तुम्हाला का शिवाय दिल्या का व्हिडिओमध्ये? का बोललो का वाईट बोललो का? जाऊन दे, ब्लॅक कॉफी तो गार गेलो दुकानासाठी. तर गुड मॉर्निंग टायसन. तर आज टिका आलेली, काल नगरला गेली ती. तर आज काय न्यायची, तर आज संडे म्हणलं बुलेट न्यायची. तर बुलेटची चावी ही बुलेट. तर चला ऋतुबाई आम्हाला सोडून चाललंय माघारी. हो का, काही असली इमानदारी नाही. 2 मिनिटं थांबायचं. काल आम्ही लगा 15-20 मिनिटं थांबलो तुमच्यासाठी, पण तुम्ही आला नाही. आम्ही आज किती वाजलेत? 11:15. मग 5 मिनिटं थांबायचं असतं. मी आलतोच की. मी म्हणलं घेऊन येऊन गेला तू? नाही, मी फोन केला असता, व्हिडिओ बघितला असता युट्यूबला तू. नाही. चला
मग आजचं वजन आहे मित्रांनो तेवढंच वजन होतं रे. तर मित्रांनो प्रोटीन कसं प्यायचं दमन चला मित्रांनो चला. आज काय शूट नाही काय नाही आज थोडं फ्री आहे. तर फ्री म्हणलं आज संडे म्हणलं आपलं काहीतरी खायचं प्यायचं नियोजन असतं तुम्हाला माहिती आहे. तर आता आम्ही चाललोय कुठे आम्ही चाललोय आता कोर्टीला. कुठेकडं कोर्टीला नागराज सर जे आमचे बिल्डर आहेत तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघत असतात ना आमचे जे सर आहेत नागराज सर त्यांच्यात चाललोय. त्यांची जिम आहे तालीम आहे आणि रोडवर जी हॉटेल दिसेल आम्हाला चांगलं वाटलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर ते नक्कीच दाखवणार आहे आम्ही आता. तर माझ्यासोबत लखन आहेत आम्ही आता निघालोय तर तुम्ही चला माझ्यासोबत. मित्रांनो आता इथं एक अशी गंमत झाली. गाडी चालता थोडी स्पीडमध्ये होती तर गाडीवरून चष्माच पडला लखनचा. तो का लखन ओळखतो तिथं चष्मा सापडा त्याला कुठं पडलाय आहे का तिथं कुठं दिसते का चष्मा काय माहित. आता आम्ही हुडकतोय कडेकडेने. अरे कस काय उडला चष्मा अब तुला एवढं कळा चष्मा धरून आता चष्मा अशी धरून अशी वस्तू नाही तिथं कुठं चष्मा काय दिसेना मला. मित्रांनो आता आपण आलो कुठं आशीर्वाद हॉटेल शिपी आमटी भेटते इथं स्पेशल. तर आता आलो आशीर्वाद बघू किती रुपयाला कशी काय ताट आहे. लखन चाललाय पुढं तर चला. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे आशीर्वाद हॉटेलमध्ये. तिथे शिपी आमटी लयच भारी भेटते ताट मी ऐकलंय. तर ही बघू शकता तुम्ही 150 रुपये ताट आहे. 150 रुपये म्हणले काय दिलं लागाला कोशिंबीर गुलाबजामुन पापड राईस शेंगदाणे आमटी एक भाकर एक चपाती. तुम्ही 2 भाकर किंवा 2 चपाती सोय घेऊ शकता. शेंगदाणे चटणी आमटीच इकडे आमटीच आता हे सगळं संपवतो. हे सगळं संपवायचं अजून मी जेवले लखन आणि मी सोबत जेवणार आहे कारण मी एकटा मागाशी खाऊन आलोय चिकन. तर हे सगळं संपवायचं आणि तेच सांगतो मग झाल्यावर सगळं. तर चला तर मित्रांनो आमटी तर खरंच एक नंबर आहे. मला वाटलं पहिलं ही सूप आहे पण ही सूप नसून कढी म्हणली ती. कढी सुद्धा एक नंबर आहे. मला अख्ख्या काळातले हॉटेल पालते घातलेत आतापर्यंत असे वेज थाट मध्ये शिपी आमटी ताट कुठंच नाही. तर तुम्हाला यावं लागेल कोर्टीला कारण फक्त 15-16 किलोमीटरच आहे. आशीर्वाद हॉटेल म्हणून तिथे एकदा तुम्ही नक्कीच या माझ्यासाठी जेवायला. तुम्हाला आमटी ताट कशी वाटते आणि कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा मला. तर अजून लई आहे लखन काय खाय ना मला एकट्याला खाऊ लावलंय कारण ते मटण खाऊन आलाय. तर खातो आणि तुम्हाला भेटतो बाहेर चला. तर मित्रांनो आता इथं झालेलं किती बिल आलं 160 रुपये. पाणी बॉटलचे 10 रुपये घेतले त्यांनी एक्स्ट्रा. पाणी बॉटल त्याच्यात येत नाही. तर मित्रांनो यांची स्पेशल शिपी आमटी सुद्धा भेटते पार्सलला 100 रुपयाला. ती पलीकडे आपण आता पलीकडे जाणार त्यांचे दुसऱ्या दुकानात तिथे बघणार आहे. तर मित्रांनो तुम्ही करमाळ्यात भरपूर ठिकाणी शिपी आमटी खाल्ली असेल राशीनला बिगवनला. तर आपल्या कोर्टीला सुद्धा एक कर्जतला शिपी आमटी भेटती. पण आपल्या जवळच करमाळा कोर्टीला सगळ्यात चांगली शिपी आमटी मी आत्ताच खाल्ली नुकता. इथं 100 रुपये लिटर आहे. इथं पार्सलची सुविधा आहे. आता मी ही पार्सल घरी नेणार आहे कुठं आपल्या करमाळ्याला. तर गरम राहते की नाही बघू. आणि इथं फक्त 100 रुपये लिटर आहे. तर तुम्ही एकदाच नक्की एकदा या. त्यांची शाखा सुद्धा भेटते. जर तुम्हाला घ्यायची असेल तर एकदा त्यांची शाखा कुठे कुठे आहेत आपल्या कर्मात सुद्धा मला आता सांगितलं त्याने. तर 1 मिनिट 30 सांगते कुठे कुठे शाखा आहे त्यांची. करमाळमध्ये एक शाखा आहे. लोणी काळबाव मध्ये एक शाखा आहे. त्याच्यानंतर फलटणला एक शाखा आहे. बारामतीत एक शाखा आहे. 4 जागेवर शाखा. आपल्या कर्मात कुठे करमाळ्यात MG कॉलेजच्या पाठीमागे मेन रोडला. म्हणजे मेन का तुमचं ही मेन शाखा हीच
आणि बाकीचे आता 4 फ्रँचायझी दिलेल्या आहेत. आणखी कोणाला फ्रँचायझी हवी असेल तर संपर्क साधा. तर तुम्हाला खाली मी यांचं डिटेल देतोच, खाली कॅप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये यांचं नंबर सगळं टाकतो. तर मित्रांनो, 1 नंबर आमटी भेटली. 100 रुपये लिटर पार्सल आहे. कर्मात सुद्धा भेटती. मला वाटलं कर्मात भेटत नाही, पण ती म्हणली आपली कर्मात शाखा आहे. तर चला मित्रांनो, चालू आम्ही कर्माला. लखन कुठे गेला? लखन येत नाही. अरे माझं लखन इथं थांबलाय का? ओके, काय करतोय तू? कुणाला बोलतोयस फोनवर? मगापासून 1 तास झालं व्यस्त लागतोय फोन. Thank you.